नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण उपवासासाठी मस्त अशी लिंबू मिरची बनवणार आहोत। बनवायला घेऊया। तर कढई तापायला ठेवलेली आहे, तर त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। तर 1-2 माप मी इथे तेल ओतणार आहे। तर यामध्ये आपल्याला तेल तापलं की मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या टाकून घेऊया। तर मिरच्या हे मधोमध चिरून घेतलेल्या आहे। अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण तेलात टाकून घेऊया। तर यामध्येच आपल्याला शेंगदाणा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। तर सर्व आपण मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊ आणि हे लिंबू यामध्ये टाकून घेऊया आणि बाकीचे पण लिंबू कापून घेतलेले तेलातच टाकून घेऊ आणि मस्त फिरवून घेऊया। तर यामध्ये आपल्याला जिरे पावडर टाकायचे आहे थोडीशी। मिरच्या खूप तिखट असल्यामुळे याचा ठसका उडतो। तर सर्व आपण फिरवून घेऊया। तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण। तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। तर असं जाडसरच ओबडधोबड वाटलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। तर सर्व मिक्स करून घेऊया आपण आणि ह्या लिंबूतल्या मिरच्या एकदम मस्त लागतात आणि 2-4 दिवस तरी राहतात। हे फ्रीज मध्ये ठेवलं तर 8 दिवस राहतात। तर यावरती आता आपण झाकण लावून घेऊया। तर जास्त पाणी ओतलेलं नाही, तुम्ही बघू शकता इतकंच पाणी ओतलेलं आहे। तर हे झाकण लावून घेऊ। तर झाकण लावून घेऊया आणि 2-4 मिनिट आपण असं बारीक गॅसवरती ठेवू आणि मग बघू। तर इथे आपले 4 मिनिट होत आलेले आहेत। तर झाकण काढून बघूया। तर एकदम मस्त अशी आपली इथं लिंबू मिरची तयार होत आहे उपवासाची। तर आपले लिंबू पण मस्त असे शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर हे सर्व आपण यामधलं आटवून घेऊयात। पाणी थोडंसं शिल्लक राहिलेलं इतपत। तर इथे मिरचीमधलं सर्व पाणी आटलेलं आहे, शोषून घेतलेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि या मिरच्या आपण काढून घेऊया। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, बनवून बघा लिंबू मिरची। धन्यवाद।